हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी शुभ मुहूर्त, गणेश विसर्जन नियम लक्षात ठेवा, बाप्पा प्रसन्न होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. 7 सप्टेंबर 2024 पासून गणपती उत्सव सुरू झाला आहे व पंचांगानुसार 17 सप्टेंबर 2024 ह्या दिवशी भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथी ह्या दिवशी साजरी करावयाची आहे. म्हणजेच ह्या दिवशी अनंत चतुर्दशी असून गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करायची आहे. ह्या दिवशी गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करून पुढील वर्षी लवकर यावे म्हणून प्रार्थना करतात. हिंदू धर्मामध्ये गणेश भगवान यांची प्रथम पूजा केली जाते. कोणत्यासुद्धा नवीन कामाची किंवा कार्याची सुरुवात करायची असेल तर गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी मिळते. अनंत चतुर्दशी या दिवशी बाप्पाची पूजा अर्चा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. धार्मिक मान्यता अनुसार अनंत चतुर्दशी या दिवशी पूर्ण परिवाराने बाप्पांना निरोप देण्याच्या अगोदर पूजा करावी, मोदकाचा नैवेद्य दाखवावा, मग धामधुमीत मिरवणूक काढून मग निरोप द्यावा. विसर्जन करताना काही नियम पाळावयाचे आहेत, त्यामुळे गणपती बाप्पांची आपल्याला कृपा मिळेल. गणेश विसर्जन शुभ मुहूर्त 17 सप्टेंबर 2024 गणपती विसर्जन मुहूर्त सकाळी 9:10 दुपारी 1:46 दुपारी 3:18 4:50 संध्याकाळी 7:51 9:19 गणेश विसर्जनच्या वेळी काही नियम लक्षात ठेवा. गणेश विसर्जनाच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी गणपती बाप्पांची पूजा अर्चा करावी. ह्या दिवशी गणेश बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवावा, त्याचबरोबर 56 भोग पण अर्पित करावा. विसर्जन करण्यासाठी जाताना काळे किंवा डार्क निळे कपडे घालून जाऊ नयेत, हे रंग अशुभ मानले जातात. गणेशजींची पूजा करताना 21 दुर्वाची माळ अर्पित करावी. गणेश विसर्जनसाठी जाण्याच्या अगोदर बाप्पांना आपल्या घरामध्ये नेऊन आणावे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गणपती बाप्पांना निरोप देताना त्यांचे मुख घराच्या आत व पाठ बाहेरील बाजूस पाहिजे. गणपती बाप्पांना विसर्जनाचे स्थानावर घेऊन गेल्यानंतर परत कापूरची आरती करावी. तसेच गणेश पूजनाचे साहित्यसुद्धा विसर्जित करावे, म्हणजे फुलं, हार, दुर्वा इत्यादी. गणेशजींची मूर्ती हळूहळू पाण्यामध्ये विसर्जित करावी, एकदम पाण्यामध्ये सोडू नये. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना श्री गणेश मंत्र ह्याचा जाप करावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.